प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मुंबई हायकोर्टाने धक्का दिला। 2018च्या प्रकरणात बच्चू कडू यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सरकारी कामात अडथळा आणला, कर्मचाऱ्यांना धमकवल्याप्रकरणी त्यांना मुंबई हायकोर्टाने दोषी ठरवलंय आणि त्यांना 6 महिन्यांची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आल्याचं कळतं। 2018चं प्रकरण आहे। यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणं, कर्मचाऱ्याला धमकावणं अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल झालेला होता आणि त्या खटल्याच्या संदर्भातली सुनावणी जी होती ती सुरू होती। याबद्दल बोलणार आहोत खुद्द प्रहारचे सर्वेसर्वा अध्यक्ष बच्चू कडू आपल्याबरोबर। बच्चू भाऊ, आता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे, पुढली आपली भूमिका काय? वरच्या कोर्टात जाऊ ना, आणि हे महापरीक्षा पोर्ट त्याच्यातला गोंधळ होता। आपले देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होते आणि एमपी मध्ये जे व्यापम घोटाळा झाला होता त्याच कंपनीला हे परीक्षा दिल्या होत्या। सार्वत्रिक कॉफी म्हणजे मास कॉफी सगळ्या महाराष्ट्रात चालू होत्या। प्रचंड असुविधा होते, म्हणजे कुठे कुठे नेट भेटायचं नाही, नेटवर्क भेटायचं नाही, त्याच्यानं परीक्षार्थी परीक्षा देऊ शकत नव्हते, बसाची व्यवस्था नाही आणि प्रचंड म्हणजे गोंधळ आणि करप्शन त्यावेळेस चालू होतं। आणि त्या दरम्यान आम्ही किमान 8 वेळा पत्र दिले असेल। आज संचालक काही करतच नव्हता आणि म्हणून आंदोलन केलं। व्यवस्थेच्या विरोधात, ह्या करप व्यवस्थेच्या विरोधात बोललोय म्हणून गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सजा सुनावल्या गेली। देशात असंच आहे का, एक तर बोलू नका आम्ही म्हणतो तसं होऊ द्या। या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे आता गुन्हेगार होतं आणि सजाही सुनावलं जातं। बच्चू भाऊ, सर्वसामान्यांसाठी दाद मागणारा किंवा त्यांच्याकरता वेळ पडली तर अगदी कडक भूमिका घेणारा नेता सरकारला खपत नाहीये का? हो, तसंच म्हणावं लागेल ना, दुसरं काय कारण आहे? तुम्ही सांगा, सेवा हमी कायदा आला, त्या सेवा हमी कायद्याच्या नुसार एक तरी गुन्हा दाखल झाला अधिकाऱ्यावर, एकावर तरी कारवाई झाली का? काय म्हणतो सेवा हमी कायदा? का 8 दिवसात उत्तर दिलं पाहिजे सामान्य माणसाचा अधिकार आहे, त्याची अंतिम कारवाई काय झाली ते सांगितलं पाहिजे। किती लोकांना दिली जाते हो, किती लोकांना माहिती होते? काय लक्षच नाही। मागं मंत्रालयामध्ये एमबीबीएस डॉक्टरांची निवड झाली, मोठ्या मुश्किलनं निवड झाली। निवड झाल्यानंतर नियुक्तीपत्र द्यायला 2-2 लाख रुपये मागत होते, खाली डॉक्टर नाही आणि मंत्रालयात ते 2-2 लाख म्हणतं। कशाला मंत्री बसतो त्या मंत्रालयात? काय गरज आहे? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता या निर्णयाच्या विरोधात ते वरच्या कोर्टात जाणार आहे आणि त्याबद्दल तिथे दाद मागणार आहेत।